श्री गुरुदेव दत्त. सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता, जे सर्वात मोठे उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामधील सर्व दुःख आणि समस्या नक्कीच दूर होतील. पण त्या तुमच्या आयुष्यातून निघून जाईल जेव्हा जेव्हा तुम्ही कोणताही उपाय कराल तेव्हा तो तुमच्या मनात श्रद्धेने आणि भक्तीने करा. तुमचा उपाय नक्की काम करेल. पहिला उपाय, सर्वप्रथम सोमवारच्या अष्टमीचा सर्वात मोठा उपाय जो तुम्ही तुमच्या सर्व दुःख आणि समस्यासाठी करू शकता. जसे की जर तुमच्या घरातून खूप त्रास आणि समस्या असतील, पैशाची समस्या असेल किंवा आजार असतील, तर तुम्ही अशा प्रकारे समस्यासाठी हा उपाय करू शकता. या उपायाची सामग्री, हा उपाय 31 तांदळाचे दाणे, 31 बेलाची पानं, 31 हरभरा दाणे. आणि या उपायात सोमवारी अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला 31 दाणे तांदूळ, 31 बेलाच्या पानाची पाने आणि 31 हरभरा दाण घ्यावे लागतील. हे सर्व घटक तुम्हाला तुमच्या घरात सहज मिळतील. हा उपाय किती वाजता करावा? हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर हा सर्वोत्तम वेळ आहे. आणि जर काही कारणास्तव तुम्ही सकाळी हा उपाय करू शकत नसाल, तर तुम्ही प्रदोष काळात संध्याकाळी देखील हा उपाय करू शकतो. हा उपाय कसा करायचा? हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर एका प्लेटमध्ये 31 दाणे तांदूळ, 31 बेलपत्र आणि 31 हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. यासोबतच तुम्ही भगवान शिवांच्या पूजेसाठी एक लोटा पाणी, एक बेलपत्र, फुले इत्यादी साहित्य सोबत घेऊ शकता. प्रथम तुम्हाला उपाय करावा लागेल, त्यानंतर तुम्ही 1 लोटा पाणी अर्पण करावे. सर्वप्रथम तुम्हाला भगवान शिवांच्या मंदिरात जावे लागेल आणि भगवान शिवांच्या मंदिरात पोहोचल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या अंगणाच्या उंबरठ्यावर थांबावे लागेल आणि ते 31 दाणे तांदूळ आहेत काढावे लागतील. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करताना तुम्हाला ते तांदळाचे दाणे भगवान शिवांच्या दाराशी अर्पण करावे लागतील. हे तांदळाचे दाणे दरवाजाच्या चौकटीच्या कोणत्याही बाजूला ठेवू शकता. आता तुम्हाला मंदिरात प्रवेश करावा लागेल आणि नंदी बाबाजवळ थांबावे लागेल. आता तुम्ही लक्षात घेतले असेल की नंदी बाबाचा एक पाय नेहमीच उंचावलेला असतो, म्हणून तुम्हाला तुमचे हरभऱ्याचे दाणे बाहेर काढावे लागतील आणि तुमच्या मनात प्रार्थना करत ते 31 हरभऱ्याची डाळ नंदी बाबाच्या त्या उंचावलेल्या पायाजवळ ठेवावे. आता तुम्हाला भगवान शिवांच्या शिवलिंगाजवळ यावे आणि तुमचे ते 31 बेलपत्र, तुमच्या इच्छा असेल तर तुम्ही बेलपत्र मोठ्या मधल्या पानावरील 31 बेलपत्रावर पिवळ्या चंदनाचा टिळक लावू शकता. त्यानंतर तुम्हाला हे 31 बेलपत्र एकत्र करावे आणि ते भगवान शिवांच्या शिवलिंगावर समर्पित करावे. जेथे माता अशोक सुंदरी आहे त्या ठिकाणी शिवलिंगाच्या जलाधारी माता अशोक सुंदरीचे स्थान आहे. तेथे मध्यभागी असलेले स्थान माता अशोक सुंदरीचे स्थान आहे. तेथे 31 बेलपत्र अर्पण करताना तुम्ही भगवान शिवाला तुमच्या मनातील प्रार्थना देखील सांगू शकता. उपाय येथे पूर्ण झाला आहे. हा उपाय केल्याने तुमची इच्छा कधी पूर्ण होईल? जेव्हा तुम्ही कोणत्याही सोमवारी अष्टमीच्या दिवशी हा उपाय कराल, तेव्हा पुढची जी सोमवारची अष्टमी येण्यापर्यंत किंवा तोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल. ज्या इच्छेसाठी तुम्ही सोमवारच्या अष्टमीला हा उपाय केला, हा उपाय करण्याचे नियम, हा उपाय तुम्हाला सकाळी लवकर हा उपाय करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. उपाय, तुम्ही घेतलेले तांदळाचे दाणे तुटलेले नसावेत. या उपाय तुम्हाला संपूर्ण हिरवे चणे घ्यावे लागतील. प्रथम तुम्हाला उपयोजनात कराव्या लागतील. त्यानंतर तुम्ही भगवान शिवांची स्वतंत्रपणे पूजा करू शकता. तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी हा उपाय करू शकता. दुसरा उपाय, तुम्हाला हा उपाय कधी करावा लागेल? जेव्हा तुम्हाला सरकारी नोकरी किंवा तुमच्या आवडीची नोकरी हवी असेल, तुम्ही खूप दिवसापासून नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, परीक्षा देऊन कंटाळला असाल, मुलाखती देऊन कंटाळा असाल, जेव्हा तुम्हाला नोकरी मिळत नसेल, तेव्हा तुम्ही सोमवारी अष्टमीला हा उपाय करू शकता. हा उपायाची सामग्री, या उपायासाठी तुम्हाला केशरापासून बनलेले चंदन लागेल आणि 7 बेलपत्र लागतील. त्यानंतर तुम्हाला एक लहान लाल कपडा सोबत घ्यावा लागेल. हा उपाय किती वाजता करावा? हा उपाय तुम्हाला सकाळी लवकर उठून हा उपाय कसा करायचा? हा उपाय करण्यासाठी सोमवारच्या अष्टमीला सकाळी लवकर 7 बेलाची पाने, चंदन घेऊन भगवान शिवांच्या मंदिरात जावे आणि मंदिरात पोहोचल्यानंतर भगवान शिवांचे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला शिवलिंगाजवळ येऊन बसावे आणि
तुम्ही ती केशर चंदन तयार करा आणि बेलपत्र काढा. बेलपत्राच्या पहिल्या पानावर माता जगदंबाजींच्या नावाने केशर चंदनाचा एक ठिपका लावावा आणि दुसऱ्या पानावर गणेशजीच्या आणि रिद्धी-सिद्धीच्या नावाने केशर चंदनाचा एक ठिपका लावावा. यानंतर 7ही बेलपत्राच्या मध्यभागी एक मोठे पान असेल. तुम्हाला त्यावर केशर चंदनाने त्यावर ओम लिहायचे आहे. आता हे 7 बेलपत्र एकत्र करा आणि ते भगवान शिवांच्या शिवलिंगाला समर्पित करा. हे बेलपत्र काही काळ भगवान शिवाला समर्पित करा आणि तोपर्यंत भगवान शिवांच्या श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचा जप करा 5 ते 10 मिनिटं करून. त्यानंतर तुमच्यासोबत लाल कपडा तुकडा आणि असेल. तुम्हाला भगवान शिवांच्या शिवलिंगावर हे 7 बेलपत्र उचलून तुमच्या त्या लाल कपड्यात ठेवायचे लागतील आणि या लाल कपडा बेलपत्र ठेवून तुम्हाला भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद घेऊन तुमच्या घरी आणावे लागतील. आता तुम्ही हे लाल कपडा भगवान शिवांचे आशीर्वाद मानून तुमच्या घरी ठेवू शकता किंवा जर तुमचा व्यवसाय किंवा दुकान चालले असतील तुम्ही तिथेही ठेवू शकता. तुमचा व्यवसाय सुरू होईल. उपाय पूर्ण झाला आहे. जेव्हा तुम्ही सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी हा उपाय कराल तेव्हा 3 महिन्याच्या आत किंवा पुढच्या सोमवारच्या अष्टमीपर्यंत तुम्हाला नक्कीच सरकारी नोकरी मिळेल. तुमची इच्छा नोकरी या उपायासाठी नियमित जेव्हा तुम्ही हा उपाय करण्यासाठी बेलपत्र आणता तेव्हा ते बेलपत्र चांगले असले पाहिजे. या उपायात तुम्हाला फक्त केशरपासून बनवलेले चंदन वापरावे लागते. हा उपाय सकाळी लवकर करावा. ज्या व्यक्तीला नोकरी मिळत नाही किंवा ज्यांचा व्यवसाय नीट चालत नाही अशा व्यक्तीने हा उपाय करावा. 7 बेलपत्र ठेवण्यासाठी तुम्हाला एक लाल कपडा सोबत ठेवावा लागेल. तिसरा उपाय. आता हा उपाय लग्नासाठी आहे, ज्यामध्ये तुम्हाला सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी लग्नासाठी 2 उपाय सांगणार आहे. ज्या मुला-मुलींचे लग्न घरात होत नसेल त्यांनी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल, सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी त्यांनी हा उपाय करावा. हा उपायाची सामग्री आहे. उपाय तुम्हाला फक्त हळदीने अवश्य असेल. हा उपाय कोणी करावा? ज्या मुला-मुलींचे किंवा मुलीचे लग्न होत नाही त्यांनी हा उपाय स्वतःच्या हाताने करावा लागेल. हा उपाय कसा करायचा? या उपायात तुम्हाला तुमच्या मुलासोबत किंवा मुलीसोबत भगवान शिवाच्या मंदिरात जावे लागेल. तुम्हाला हळदही सोबत घ्यावी लागेल. ही हळद तुमच्या मुलांच्या हातात द्या आणि त्या हळदीने भगवान शिवाच्या शिवलिंगाच्या जलाधाराच्या वर असलेल्या माता अशोक सुंदरीच्या जागेवर तुमच्या मुलाच्या बोटाने 7 ठिपके काढा. भगवान शिवांच्या शिवलिंगाच्या वर माता अशोक सुंदरीचे स्थान आहे. त्या ठिकाणी भगवान शिवांच्या जलप्रवाहाच्या अगदी मध्यभागी आहे. ज्या व्यक्तीचे लग्न होत नाही त्याने माता अशोक सुंदरीच्या जागेवर बोटाने हळदीचे 7 ठिपके लावावे. त्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही तळवे एकदा माता अशोक सुंदरीच्या ठिकाणी ठेवावे लागतील. आता दोन्ही हातांचे तळवे एकदा माता अशोक सुंदरीच्या ठिकाणी ठेवून कोणत्याही मोठ्या पिंपळाच्या झाडावर या तळहाताचे 5 सरळ ठसे ठेवा. तुमच्या तळहातावर काहीही नसेल तरी तुम्हाला पिंपळाच्या झाडावर तुमच्या तळहाताचे 5 ठसे काढावे लागतील. हा उपाय येथे पूर्ण झाला आहे. हा उपाय केल्यानंतर लग्न कधी होईल? सोमवारच्या अष्टमीला हा उपाय केल्यानंतर पुढील 3 महिन्यात किंवा पुढच्या सोमवारच्या अष्टमीच्या आधी कधीही तुमची इच्छा पूर्ण होईल. हा उपाय करण्याचे नियम व उपाय. तुम्हाला फक्त हळद वापरावी लागेल. ज्या मुलांचे किंवा मुलींचे लग्न होत नाही त्यांना स्वतःच्या हाताने हा उपाय राबवावा लागेल. तुम्हाला तुमच्या तळहाताचे 5 ठसे पिंपळाच्या झाडावरही लावावे लागतील. हा उपाय तुम्हाला सकाळी लवकरात लवकर करावा लागेल. उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी परतावे लागेल. 4था उपाय. जेव्हा तुमच्या घरातील कोणताही मुलगा किंवा मुलगी लग्न करू शकत नसेल तेव्हा तुम्हाला हा उपाय वापरावा लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय तुमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या हाताने करून घ्यावा लागतो. या उपायाची सामग्री. या उपायात तुम्हाला लाल फूल आणि चंदन लागेल. हा उपाय कसा करायचा? या उपायात तुम्हाला सकाळी लवकर स्वतःला शुद्ध करावे लागेल, स्नान करावे लागेल आणि तुमच्या मुलासोबत भगवान शिवांच्या मंदिरात जावे लागेल आणि तुमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या हातात लाल फूल द्यावे लागेल.
त्या लाल फुलावर तुम्हाला चंदनही लावावे लागेल आणि या लाल फुलावर चंदन लावल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या हाताने भगवान शिवांच्या शिवलिंगाच्या वर माता अशोक सुंदरीच्या ठिकाणी समर्पित करावे लागेल. माता अशोक सुंदरी यांचे स्थान शिवलिंगाच्या जलाधारीच्या अगदी मध्यभागी आहे. उपाय येथे पूर्ण झाला आहे. हा उपाय करण्याचे नियम. या उपाय तुम्ही भगवान शिवाला समर्पित केलेले कोणतेही लाल फूल घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला लाल चंदन किंवा पिवळे चंदन घ्यावे लागेल. हा उपाय फक्त तुमच्या मुलाने किंवा मुलीनेच करावा. हा उपाय सकाळी लवकर करावा. सोमवारच्या अष्टमीसाठी पंडित प्रदीप मिश्राजी यांनी सांगितलेल्या शिवमहापुराण कथे हे उपाय तुम्हाला सांगितले आहे. आता तुम्हाला हे उपाय अंमलात आणायचे आहे. पूर्ण मनाने आणि श्रद्धेने हा उपाय अंमलात आणायचे आहे. तुम्हाला 3 महिन्यात किंवा पुढच्या सोमवारी अष्टमी येईपर्यंत नक्कीच निकाल मिळेल. श्री गुरुदेव दत्त.